होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्या पलीकडचं नातं च्या या भागात की आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवरात्र म्हटल्यानंतर 9 किंवा 10 दिवस, पण तरीसुद्धा या स्त्री शक्तीचा सन्मान होताना बघून महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात जिथे जिथे झी मराठीचे प्रेक्षक आहेत ते सगळे मनोमन सुखावलेले होते. हे त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादावरून लक्षात आले आणि त्यामुळेच दसऱ्यानंतर सुद्धा अशाच माऊलींचा सन्मान करण्यासाठी झी मराठीने तात्काळ होकार दिला आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या विनंतीवरून अजूनही काही भागांमध्ये आपण भेटणार आहोत अशाच स्त्री शक्तीला. तेव्हा चला आजच्या भागात कोणाला भेटणार ते बघूया. सौ विद्या राजेंद्र भद्रिगे या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. दिवा या ठिकाणी या राहतात. चला बोलतं करूया. नमस्कार. 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 कुठलं माहेर? पुण्याकडचे मी. आणि आपलं बालपण कुठलं? माझं मुंबईचं बालपण. मुंबईत कुठे? माझगाव. त्यांना बोलू द्या आज तरी. माझगावला? हो. तिथेच गेलं बालपण? हो तिथेच शाळा पण गेले. तिथेच 7वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. आई बाबा काय करायचे? वडील मी 10 वर्षाचा असतानाच वडील वारले. हो. आणि आणि आईने पालन पोषण केलं माझं. आईने कष्ट केले का खूप? हो खूप कष्ट केले. तुमचं बालपण कुठे गेलं? माझं पण तिकडच होतं, डाक्या रोड. मग तुमचे आई बाबा काय करायचे? वडील नव्हते, आई होती. मग आईनेच सगळं केलं? हो. किती जणांचं कुटुंब तुमचं? आम्ही 2 बहिणी आणि आई. आणि तुम्ही किती जण? आम्ही 6 जण. हो. मग त्यावेळेला आईने कसं केलं असेल? हो. आता तुम्ही काय करता? आता सध्या लॉकडाऊन मुळे मी घरी आहे. आणि माऊली मी आपण घर काम करते. हो किती वर्ष करताय? जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली. 10 वर्ष. मग राहायला तुम्ही कुठे? दिव्याला. दिव्याला. आता कोण कोण आहे? ओळख करून द्या सगळ्यांची. आता ही माझी बहीण आहे. नमस्कार. तिची मुलगी मोठी. हो. ही छोटी मुलगी. बर. ही माझी मोठी मुलगी, ती छोटी नमस्कार. मुलगी. ही मोठी आणि ती छोटी. हा. नमस्कार. नमस्कार. बरं बरं. काय मग कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. कसं होतं रिसॉर्ट वरती? काय काय धमाल केली सांगा ना. भरपूर धमाल केली. हं? मी जम्पिंग केलं. ते काय कसली जम्पिंग केली? दिव्यावरून डायरेक्ट डोंबिवलीला डोंबिवलीला गेले. हो. हो. मग मजा आली? खूप मजा आली. तुम्ही काय केलं? मी ते जे सीनशॉट बघितलं ते ना रशीवरती चढायचं होतं ना. फक्त मालिकामध्ये पिक्चर मध्येच बघायचो, पण आज ते स्वतः अनुभवलं. काय सांगता? आणि हो सिनेमात कसे ते जम्प मारतात तसं मी तो जम्प मारण्याचा प्रकार Swimming pool मध्ये. केला. स्विमिंग पूल मध्ये? हा. तुमचा आवडता हिरो कोण हिंदी चित्रपटातला? दिलीप कुमार. मग त्यांच्यासारखी उडी मारली तुम्ही? नाही तसं मी असं एक स्टंट केला. अरे क्या बात. किती मस्त वाटतंय. हो. पण मला तुम्हाला विचारायचंय, असं दोघे यापूर्वी कधी रिसॉर्टवर गेला होता का? नाही नाही, वेळच नाही मिळाला. नाही वेळच नाही मिळाला. कधीच नाही. नाही. मुलांना घेऊन असं गेलो होतो आम्ही एकदा, म्हणजे असं normal छोट्याशा जागेवरती गेलो होतो. पण एकदम मजा केली की नाही? हो खूप मजा केली. मग आता तुम्ही कोणाकडे काम करता सध्या? मी दुधवड्यांकडे काम करते. कुठे? शोभा दुधवडे. कुठे? तिथेच राहतात? हा, विक्रोळीला आहेत. मग तुम्ही तिकडनं दिव्यावरून तिकडे येता? हा. ट्रेननी? हो. जवळ आहे, अर्धा तासाची रनिंग आहे. अर्ध्या तासाची रनिंग आहे. मग धावत आला तर 15 मिनिटात पोहोचाल. आणि मग तिथे आल्यानंतर तिथेच असता? एकाच घरात करता? नाही नाही, 2-3 घरची कामं करते. कुठे कुठे करता? म्हणजे जवळपासच आहे. आमच्या दिव्यामध्ये पण आहे, तिकडे पण आहे. काय खूप कष्ट करते बायको? हो खूप कष्ट करते. होय ना. हो. तुमचं लग्न कसं झालं ते सांगावं. अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज? कसा आहे स्वभाव वहिनींचा? एक प्रेमळ स्वभाव आहे पहिल्यापासून? पहिल्यापासून. कधी रागवत नाही? नॉर्मली रागवतात. नॉर्मली म्हणजे रोज? नाही, केव्हा तरी. केव्हा तरी. आणि यांचा स्वभाव तर शांतच असेल ना? खूप शांत आहे. हो. मी ओरडते, ते तुम्ही नाही. त्यांना ओरडता? ते नाही जास्त बोलत. पण मला तुम्हाला विचारायचंय, समजा तुम्ही दोघे असे रस्त्यात फिरायला चाललेत, हो. हा, आणि काही झालं तर पटकन चिडतं कोण, या की तुम्ही? ते चिडतात. मी चिडतो. रस्त्यात तुम्ही चिडता हो. आणि घरात काय वाटून घेतलंय दोघांनी? हे इतकी मेहनत करून
हे सगळं जे काही तुम्ही आज करता आहात हो. ते केवढे कष्ट, कसा असतो दिवस तुमचा? घरामध्ये लवकर उठल्यानंतर आपलं जेवणाची वगैरे तयारी करायची, मग आपली स्वतःची करायची. मुली आता कॉलेजमध्ये आता सध्या ऑनलाईनच चालू आहे, पण आता कॉलेज चालू झाल्यानंतर पण त्यांचं पण रेग्युलर होणार. कितीला निघता? 9 वाजे पण निघते. आणि मग विक्रोळीला जाता? हो. मग विक्रोळीवरून परत किती वाजता येता? तिकडं दुपारी येते, 1-1:30 वाजे पण ते येते. मग डबा घेऊन जाता की काय करता? नाही, डबा वगैरे नाही नेत. मग खायचं कुठे करता? तिकडेच, कोणाकडे? त्यांच्याकडेच. काय म्हणतायत तुमच्याबद्दल जरा ऐकूया. मग त्या कुटुंबाबद्दल सुद्धा आम्हाला कळेल काय भावना आहेत त्यांच्यात. हाय विद्या, कशी आहेस? नमस्ते, मस्त आहे. विद्या ही आमच्याकडे बऱ्याच वर्ष मी काम करत होते आणि ती आता आमच्या एका घरातली सदस्यच म्हणून झाली होती. कधी काही कोणाचं म्हणजे विषय असला तरी आम्ही विद्यालाच आहे ना सांगायचो, कारण आम्ही त्या ठिकाणी नवीन होतो. म्हणून आज एक लग्नाचं म्हणजे सांगावंसं वाटतं की माझ्या मोठ्या मुलाचं लग्न घडलं आणि बरेच गावावरनं वगैरे फॅमिली आमच्या येण्यावर होतं आणि त्याच वेळेस नेमकं मी विद्याला केलं की अगं ताई, विद्या काय करायचं आता आपल्याला, कारण पाहुणे भरपूर येणार आहेत आणि बाहेरचं जेवण कोणाला आवडत नाही, त्यामुळे तू काय करू शकते? तर म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी. आणि अक्षरशः म्हणजे माझ्या मुलाचा पूर्ण लग्न सोहळा तिने पार पाडला आणि आमच्या फॅमिलीने सुद्धा तिचं फार कौतुक केलं की म्हणाले खरंच अशी बाई पाहिजे. अजून एक किस्सा असा सांगावासा वाटतो की आम्ही नवीनच राहायला तिकडे गेलो आणि आम्ही जुन्या घरीच असताना मोठी सुनबाई तिकडे गेली आणि चावी आमच्याकडेच होती. आता सुनबाईला प्रश्न पडला की दरवाजा कसा खोलायचा आणि चावी वेळाला कुठे असतो हा काय तिला माहितीच नव्हतं, कारण आम्ही नवीनच होतो तिथे. त्यामुळे तिने पटकन विद्याला फोन केला आणि विद्याला सांगितलं. विद्या चावीवाला घेऊनच आली आणि दरवाजाचं म्हणजे दरवाजा खोलला. मग आता कसं तिचा येणं प्रश्न सॉल्व्ह झाला, आम्ही पण येणं काही धावपळ करायला लागली नाही. म्हणून अशी विद्या आमची. कधी पण येणं काही वेळ प्रसंग असला की तात्काळ म्हणजे 5 मिनिटात ती धावत यायची. म्हणून ती आम्हाला आता पण हवीशी वाटते. म्हणून धन्यवाद, कारण आज जी मराठीने आम्हाला सहभाग केला होम मिनिस्टर मध्ये आमच्या विद्याला, त्याबद्दल फार फार आभार, धन्यवाद. काय हो, कसं बघा केवढं बोलतायत प्रेमाने. नाही, जे खरी घटना आहे तेच सांगितली ना, पण तशाच आहेत त्या. हो, तशाच आहेत. म्हणजे आमचं मग ते असं मी कामवाली ते मॅडम असं काहीच नव्हतं. आम्ही एकदम घरच्यासारखं रिलेशन आमचं होतं. पण मग अजून त्यांच्याकडे जाता तुम्ही? नाही, आता सध्या तर म्हणजे असं थोडं गॅप पडला नाही लॉकडाऊनच्या नंतर. कारण की मी लॉकडाऊनच्या आधी मी मुंबईला गेली होती कामाला आणि लॉकडाऊन झालं तसंच मी तिकडेच राहिली. मग मी 1.5-2 वर्ष मी माझ्या मुलांकडे नव्हते. अच्छा अच्छा अच्छा. पण आता कसं वाटतंय? हा, आता मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. येऊन जाऊन आता चांगलं आहे. वा वा, असेच राहा आनंदात. या सगळ्यांशी मला बोलायचं आहे. तुम्हाला एक काही फोटो दाखवतो. ते जर फोटो तुम्ही अचूक ओळखले तर या माऊलीला आज सोन्याची नथ, लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार का, मला बघायचं आहे. घ्या. काय कसला खडा आहे? माणिक. हा, माणिक. अभिनंदन. हे काय आहेत बघा? मोती. अरे वा, हा एकदम पटापट ओळखलं सगळं. हे काय आहे? मोत्याचा नेकलेस. अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. बरं, आता तुमच्याबद्दल हे काय बोलतायत ते ऐकूया. मोठ्या लेकीला आधी विचारतो. काय बाबा सांग, आई एवढी कष्ट करते, कसं वाटतंय आज होम मिनिस्टर मध्ये आहे की? खूप छान वाटतंय, कारण की आमचं स्वप्न होतं की एकदा यायचं, म्हणून खूप छान वाटतंय. काय करतेस तू? 12वी. मग मला सांग, आई बाबा एवढे कष्ट करतात, हो की नाही? हो. तुमच्यासाठी सगळं करतात. हो. मग आईचे कष्ट बघून तुझं काय म्हणणं आहे? खूप चांगलं वाटतं की आमची इथपर्यंत आलो तेच आमचं भाग्य आहे. आमचं शिक्षण झालं आणि आमचं खूप चांगलं चाललंय, ह्याच्यावर आम्हाला चांगलं वाटतं. मग आता मला सांग, रिसॉर्टवरती काय मजा केली? खूप मजा केली. म्हणजे आम्ही जे टी व्हीमध्ये पाहिलेलं ते सगळं केलं. ॲडव्हेंचर केले, स्विमिंग पूलमध्ये खेळलो, म्हणून खूप मजा आली. म्हणजे आम्ही सकाळी 6:30ला निघालो. जसं एंट्री केली ना
तर मग सगळं बघून आमच्या मुलांना पण खूप आनंद झाला. आणि सकाळी आल्याला आम्ही पहिला नाश्ता केला. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं खेळायला गेलो. क्रिकेट पण खेळलो. म्हणजे सगळं म्हणजे असं एकदम छान वाटलं. म्हणजे सगळं असं बघून आहे ना, असं वाटतंय ना काय फक्त आम्ही पिक्चरमध्येच बघितलं होतं. रिअलमध्ये म्हणजे आजच बघतोय. आज इकडं आल्यामुळे काय ते रस्सीने जम्पिंग केली ते सुद्धा आम्ही केलं. म्हणजे सुरुवातीला मला भीती वाटली. मला जा म्हणत होते, मी जातच नव्हती. नंतर एकदा रस्सी सुटली ना तर बरोबर दुसरीकडे जाऊन पोचली. ताई तुझं काय म्हणणं आहे? आई बाबा कसे आहेत? चांगले आम्ही कधी म्हटलो वाईट आहेत म्हणून? आई रागवत नाही कधी? रागवते. आई मगाशी म्हणाली बाबांवर रागवते, तुमच्यावर नाही रागवत? सगळ्यांवरती रागवते. सगळ्यांवर? म्हणजे आमच्या तिघांवरती पण रागवते. हो. मग तुम्ही मदत करता की नाही आईला कामात? कारण आई एवढी कष्ट करते, सकाळी उठते, निघून जाते, परत संध्याकाळी येते. आता आम्ही 2 वर्ष मम्मी नव्हती तर आम्ही दोघीच सगळं घर हँडल करायचो. सगळं करत होत्या? हा कारण लॉकडाऊनमुळे तुम्हाला त्यांच्याचकडे राहावं हा लागलं. मला येता येत नव्हतं ना घरी. जेवण वगैरे सगळं? हो. सगळं येतं तुम्हाला? हो. यायला पाहिजे जेवायला एकदा. माझी बहीण म्हणजे खूप प्रेमळ आहे आणि तिने लहानपणापासून आहे ना आईची जागा घेतली आहे. म्हणजे आई कष्ट करते ना तर आईला वेळ नसतं भेटायचा म्हणजे माझ्यासाठी. तर माझ्या बहिणीनेच मला लहानाची मोठी केली आणि आत्ता पण ती आईसारखीच माझ्या पाठीशी उभी आहे. म्हणजे माझ्या बहिणीसारखी बहीण अशी जगात कुठंच नाही भेटणार अशी आहे. तुम्ही कुठे असता राहायला? मी दिव्यातच असते. तुम्ही पण दिव्यात? हा, कारण की मी लांब होते राहायला, पण माझी खूप म्हणजे परिस्थिती म्हणजे थोडीशी हे होती. तर माझ्या बहिणीने जवळ बोलून घेतलं आणि तिथं मला रूम घेऊन दिला बाजूला आणि आतापर्यंत ती माझ्या पाठीशीच उभी आहे. काय हो बहीण एवढं बोलते, कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. मावशी खूप चांगली आहे, खूप प्रेमळ आहे. चुकी केली तर चिडते, रागवते, पण तेवढंच प्रेम पण करते. हो. मावशी खूप चांगली आहे, प्रेम पण करते, लाड पण तेवढाच करते, वरडते पण तेवढंच आणि प्रेम पण तेवढंच. अरे वा, सगळं वाटून घेतलेलं आहे तुम्ही, हो ना? घेतलेलंय. हो की नाही? बरं, आता एक छोटासा खेळ आहे हा. आणि या खेळामध्ये मला बघायचंय तुमची मोठी मुलगी चित्र काढणार आहे आणि तिने काढलेलं चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर आज तुम्हाला मुलींकडून बाजूबंद मिळणार आहे. तर बघूया ते मिळवून देतात का बाजूबंद. बाबा ओळखा, बाबांनी ओळखायचं. बॉल आणि बॅट. नक्की? हो, ती अशी असते बॅट का धोका आहे कपडे धुवायचा? बॅट आहे. अभिनंदन. तुम्ही ना रिसर्च करताय असं वाटलं मला बॅट आणि बॉलवर. एवढं असं रोखून बघत होता. अभिनंदन ताई, तू आज आपल्या आईला बक्षीस म्हणून बाजूबंद मिळवून दिलेला आहे. वहिनी, झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. बरं, मला तुम्हाला आता दोघांनाही विचारायचंय की भविष्यात आणखी काय करायची इच्छा आहे तुमची? माझा फक्त एकच लक्ष आहे की माझ्या मुलींना खूप शिकवायचंय. खूप शिकवायचंय? हा, म्हणजे आम्ही जे केलं नाही ना ते त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे आम्ही जे आता जे काम करतो ते त्यांच्या नशिबात नाही आलं पाहिजे. त्यांनी खूप शिकलं पाहिजे आणि त्यांची पदवी खूप मोठी केली पाहिजे त्यांनी. एवढंच माझं आहे. तुम्ही इतकी वर्ष सगळा संसार घरकामावरती उभा राहिला, पण त्यांनी असं काम न करता त्यांचं छान चांगलं व्हावं हीच तुमची भावना? हो हो, मला कामाची पण अपेक्षा नाहीये त्यांची. मग काय बाळा, काय वाटतंय तुम्ही काय करणार? आईचं हे मागणी आहे तुमच्याकडे. खूप शिकणार, स्वतःच्या पायावर उभं राहणार आणि आई आणि घर आईला कधी जास्त काम करू देणार नाही भविष्य काळात. मग खूप अभ्यास करणार ना? हो कारण अभ्यासावरती सगळ्या गोष्टी शक्य होतात. हो. मला विश्वास आहे तुमच्या डोळ्यातलं पाणीच सांगतंय की तुम्ही खूप अभ्यास करणार.
आणि आईला खूप आनंदात ठेवणार, बाबांना खूप आनंदात ठेवणार. हो. तर तुमच्या या सगळ्या इच्छा पूर्ण हो या माझ्याकडनं पण खूप मनापासून शुभेच्छा आहेत ताई. हां, म्हणजे आत्ता डोळ्यात पाणी आलेलं आहे, पण कायम भविष्यात या कुटुंबात जर डोळ्यामध्ये पाणी आलं तर ते आनंदाचं असू दे. आणि मला विश्वास आहे की या माऊली आणि बाबांनी केलेल्या कष्टाच्या जोरावर ही दोन्ही मुली अशा झळाळून उठतील आणि भविष्य यांचं खूप उज्ज्वल असणार आहे आणि तुमचं पुढचा काळ हा अधिक आनंदाचा असणार आहे. हा आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. बरं, तुम्हाला विचारतो, आजपासून वहिनीने ठरवलं की उद्यापासून मी रागावणं बंद करणार, तर आवडेल तुम्हाला? हो, आवडेल आवडेल. आवडेल म्हणजे का होईल असं वाटत नाही का ते? म्हणजे तिने जर बायच्यात जर चुकी केली तर थोडंसं रागवेल सुद्धा, आणि जर जास्त चुकी नाही केली तर ओके. तर आता मला तुम्ही सांगा, स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वतःमध्ये बदल म्हणजे रागवायचंच कमी करणार. काय चेहरा, काय खुल्ला आहे, केवढं हसू आलं बघा. हां, तुम्ही बोलल्यावरती जास्त हसू आलं. नाही नाही नाही, मला माहिती आहे माऊली, जिथे चुकता तिथेच रागावता, नाहीतर कशाला रागवणार. नाही, कष्ट तर काही चुकलेले नाहीत आणि तुम्ही कष्ट करतच राहणार, हेही आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही ज्या ज्या घरात काम करत आहात त्या घरातल्या सगळ्यांना आम्ही प्रार्थना करणार आहोत की इतकी कष्ट करणारी ही माऊली तुमच्याकडे काम करते आहे. झी मराठी आता सन्मान करणारच आहे, पण तुम्हीसुद्धा कायम तिचा सन्मान करा, कारण त्यासुद्धा तुमच्या घराच्या सदस्य बनूनच वावरत असतात. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा, आमच्या माऊलीला शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. दिवसभराच्या आठवणीचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.